दिवाळीनंतर 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती तर जानेवारीत सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका होणार। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव। याचिकेत सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीला धरलं जात असल्याचा आरोप। मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकू शकतो, माझ्या जनता दरबाराविरोधात कुणी याचिका केली असल्यास काही हरकत नाही, भाजपच्या गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। जेन झींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे ही राहुल गांधींची भाषा, अर्बन नक्षलवाद्यांसारखे। मात्र भारताची जेन झी संविधानाला मानणारी, फडणवीसांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांबाबत बोलताना शिंदेंचे आमदार राजेश मोरेंची जीभ घसरली। राऊतांनी सांभाळून बोलावं, नाही तर घरात घुसून मारू। डोंबिवलीतील राऊतांविरोधातील आंदोलनात राजेश मोरेंचा इशारा। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करणं बंधनकारक। महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। पुढील 2 महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन। सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात। गँगस्टर सिनेमातील या आली गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी। सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळुरूसाठी 15 ऑक्टोबरपासून विमानसेवा। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट करत माहिती। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी, TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप।